नमस्कार. आपला संपूर्ण देश, त्यात अर्थातच आपला महाराष्ट्र सुद्धा आलाच, आणि सगळे देशवासी, आपण सगळे महाराष्ट्रवासी एका मोठ्या संकटामधून जात असताना केवळ हिंदू मुस्लिम करत धर्मांधता पसरवत राहणाऱ्या त्या संग्राम जगताप, महेश लांडगे, तो गोपीचंद पडळकर सारख्या आमदारांना आता बावळट वगैरे बोलून सुद्धा कंटाळा आलाय. त्या सगळ्या निर्लज्ज गँगला काडीचाही फरक पडत नाही. सगळी लाज लज्जा त्या लोकांनी बहुधा गुंडाळून ठेवलेली आहे. लोक आजच्या घडीला या क्षणी राज्यातील अनेक पेट्रोल पंपांवरती डिझेल उपलब्ध नसल्याचे बोर्ड लागलेले आहेत. पहा तुम्ही, पेट्रोलचा टँकर आल्यावरती ते पेट्रोल मिळवण्यासाठी रांगेमधील तासनतास खोळंबलेल्या सगळ्या लोकांमध्ये आणि पंपावरील कर्मचाऱ्यांमध्ये हाणामाऱ्या होऊ लागलेल्या आहेत. काल झाल्या, काही ठिकाणी परवा झाल्या. कमर्शियल गॅसच्या प्रचंड दरवाढीमुळे गोरगरीब कष्टकऱ्यांचे रस्त्यावरचे खाण्याचे स्टॉल बंद पडलेत, त्यांची उपासमार सुरू झाली. आणि जिथे उपलब्ध आहेत पदार्थ तिथे ते इतके महाग झालेले आहेत की ते घेऊन खाणं सर्वसामान्य गोरगरिबांना अशक्य झालंय. बाकी मग राज्यातील शेतकऱ्यांची दैन्यावस्था आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. आत्ताच्या घडीला कांदा उत्पादकांच्या डोळ्यांमधील अश्रू थांबत नाहीयेत. कोकणात तिकडे आंबा आणि काजू उत्पादक उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावरती आहे. सततच्या पेपर फुटीमुळे लाखो विद्यार्थी त्रस्त आणि प्रचंड अस्वस्थ आहेत सध्या. हे पेपर फोडणारे लोक सुद्धा संघ भाजपच्याच जवळचे आहेत. अटकेत असलेला तो प्राध्यापक कुलकर्णी आणि ती प्राध्यापिका मांढरे वगैरे या सगळ्यांचे बॅकग्राऊंड चेक करा तुम्ही. समाज माध्यमांवर सुद्धा कळेल तुम्हाला, लक्षात येईल तुमच्या. अस्वस्थ विद्यार्थी त्यामुळे आत्महत्या करायला लागलेत. बुवाबाजीने, भोंदूगिरीने, महिलांवरील अन्याय अत्याचारांनी आणि फसवणुकीच्या घटनांनी आपल्या महाराष्ट्रात अक्षरशः सध्या थैमान घातलेलं आहे. कायदा आणि पोलिसांचा धाक केवळ आपल्यासारख्या व्यक्त होणाऱ्या लोकांना, गुंडगिरी करणाऱ्यांना आणि बलात्कारांना मात्र कोणताही धाक नाहीये या राज्यामध्ये. त्या अहिल्यानगरवरून परवा एक मुलगी आपल्या मामाकडे जायचं सुट्टीत खोपोलीला म्हणून अहिल्यानगरवरनं एसटी पकडली आणि कल्याण स्टेशनच्या जवळ एसटी स्टँडला उतरली. कल्याण स्टेशनवरती आली आणि तिथे प्लॅटफॉर्मवरती ती खोपोली लोकलची वाट बघत होती. तेवढ्यात एक तरुण आला, तिच्या हातातला मोबाईल त्याने हिसकावून घेतला आणि ती मागायला लागली माझा मोबाईल दे म्हणून. तर बोलला नाही, पोलीस स्टेशनला मिळेल तुझा मोबाईल, चल पोलीस स्टेशनला. त्या मुलाच्या मागे ती 14 वर्षाची मुलगी गेली मागे आणि तो बाजूच्या त्या रेल्वे यार्डात तिला घेऊन गेला आणि केला तिच्यावर बलात्कार. कल्याण सारख्या गर्दीच्या रेल्वे स्टेशनवरती लोक संध्याकाळच्या वेळेला हा असा प्रकार घडला. पोलीस किंवा ते रेल्वे सुरक्षा दल किंवा कायद्याचा कोणताही धाक असता तर हे असले प्रकार राजरोज घडू शकले असते. बरं, हा बलात्कारी पोरगा, नाव त्याचं सौरभ सोनावणे, मुस्लिम नाही, त्यामुळे आता त्याच्या घरावरती देवेंद्र फडणवीसांचा बुलडोजर जाणार नाही. सरकारी यंत्रणांचे या देशातले आणि राज्यातले सगळे बुलडोजर फक्त मुसलमानांची घरं उद्ध्वस्त करण्यासाठी असतात. तो भोंदू अशोक खरात किंवा आता हा बलात्कारी सौरभ सोनवणे सारख्या बलात्काऱ्यांची घरं त्या बुलडोजरने तोडण्यासाठी नसतात. संग्राम जगताप किंवा ते महेश लांडगे किंवा त्यांची गँग कल्याण रेल्वे पोलिसांच्या निष्क्रियतेविरोधात आंदोलन करायला इकडे येणार नाही आता. कारण त्या बिचाऱ्या 14 वर्षाच्या त्या अहिल्यानगरच्या पोरीवर बलात्कार करणारा गुन्हेगार मुसलमान नाही ना. हिंदू माणसांनी, हिंदू पोरांनी हिंदू पोरींची, महिलांची आबरू लुटली, हिंदू महिला पोरींवर बलात्कार केले, त्यांची फसवणूक केली तरी या लोकांची काही हरकत नसते. फक्त मुस्लिमांनी ते करायचं नाही, बस. मुस्लिमांनी ते केलं तरच हे पेटून उठणार. हिंदूंना बलात्काराचा अधिकार आहे. असले नीच, दांभिक आणि ढोंगी लोक हे कसे काय असल्या या भोंदूंच्या मोर्चांना, आंदोलनांना समर्थन करण्यासाठी लोक जातात. ही लोक पण ते पावडटच असणार. डॉलरच्या तुलनेमध्ये भारतीय रुपयाची किंमत सातत्यानं घसरत आता थेट 100कडे चालले. आपल्या रिझर्व्ह बँकेने अब्जावधी डॉलर अक्षरशः ओतले ही घरंगळ थांबवण्यासाठी, परंतु ती काय थांबत नाहीये. काही गेल्या, काही उपयोग त्याचा झाला नाही त्या अब्जावधी डॉलर्स ओतल्याचा. तेल, इंधन, गॅस, खतं अशा सगळ्या बाबींवरती परदेशांवरती अवलंबून असलेल्या आणि ह्या सगळ्या गोष्टी आयात करणाऱ्या आपल्यासारख्या देशाला आपल्या रुपयाची, आपल्या चलनाची ही घरंगळ किती प्रचंड नुकसानकारक आहे हे सगळं, हा विषय या संग्राम जगताप, त्या लांडगे, भंडारे, पडळकर सारख्यांना कळत तरी असेल का? त्यांच्या डोक्यात तरी घुसत असेल का? परकीय गुंतवणूक सगळी ठप्प झाले आणि भारतीय उद्योजक सुद्धा आता आपल्या माय देशाच्या ऐवजी परदेशांमध्ये गुंतवणूक करू लागलेत.
हे सगळं वास्तव ह्या हिंदू आक्रोश मोर्चे काढणाऱ्या बावळटांना कळत तरी असेल का हे काय चाललंय? भारताचं दरडोई उत्पन्न घसरत 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 आता 10, 12, 15 हजार रुपयापर्यंत खाली आलेलं आहे सरासरी. याची या मूर्खांना थोडी तरी जाणीव असेल का? यांचे नेतेच वरिष्ठ सगळे विपरीत बुद्धीचे, तर यांची डोकी सुद्धा तशीच चालणार म्हणा. भारताचं आपल्या नेतृत्व करणाऱ्या कोणीही शहाण्या नेतृत्वाने 2014 पर्यंत इराणला दुखावण्याचा प्रकार अजिबात केलेला नव्हता, केला नसता आत्ताही. यापूर्वीचे जे आपले सगळे पंतप्रधान होते ते काही कोणी इराण पुढे असे नतमस्तक वगैरे होत नव्हते, परंतु त्या देशाला अपमानित सुद्धा करत नव्हते. नरेंद्र मोदी वारंवार तो प्रकार करतात. कशी काय आपली तेलवाहू जहाजं नियमितपणे त्या होर्मुजच्या खाडीतून सुखरूपपणे आपल्या देशापर्यंत पोहोचणार? 8-15 दिवसातून सध्या कसंबसं एखादं जहाज तिथून सुटून येतंय, परंतु तशी किमान रोज जहाजं यावी लागतात आपल्या देशात, तेव्हा आपल्या देशांतर्गत इंधन पुरवठा सुरळीत राहतो. आता तो सगळा आटलाय आणि त्यामुळे सगळी पुरवठा साखळी खंडित होत चाललेली आहे. मात्र नरेंद्र मोदींमध्ये अजूनही सुधारणा नाही. तो संयुक्त अरब अमिरात, UAE आणि बहुतेक आखाती देशांना इराण आपला दुश्मन मानतो आता, कारण अमेरिकेने इराणवरती जे हल्ले केले ते सगळे त्या UAE मधून आणि आजूबाजूच्या देशांमधून केले. अमेरिकेला त्यांनी त्यांच्या देशाची भूमी वापरायला दिलेली आहे. त्यासाठी अमेरिकेचे लष्करी तळ तिथे उभारायला त्या देशांनी परवानगी दिली आणि याचा इराणला अर्थातच प्रचंड राग आहे. त्यामुळे UAE असेल किंवा तिथल्या अन्य देशांवरती हल्ला करणं इराण अजिबात थांबवणार नाही, सोडणार नाही त्या देशांना. आणि मोदी मात्र अशा परिस्थितीमध्ये तिथल्या त्याच एप्स्टीन फाईल्स फेम राष्ट्रप्रमुखांना भेटायला जातात. ही आपली परदेश नीती. इथे आपल्या मायदेशातल्या जनतेपुढे काय भयान संकट उभं राहिलंय आणि या महाशयांची कुठलं मेडल स्वीकारत विविध देशांची भ्रमंती अगदी आनंदात सुरूच आहे. ते कुठल्या तरी बाबावर मागे एक गाणं आलं होतं, आठवत असेल आपल्यापैकी अनेकांना, अरे आग लगे चाहे बस्ती में बाबा तो रहता मस्ती में. तसं सुरू आहे आपल्या शेठचं हे सगळं. आणि तसेच त्यांचे हे महाराष्ट्रातले आपल्या सगळे चेले चपाटे. ही युद्धजन्य परिस्थिती सुधारली खरं तर तशी काही शक्यता नजीकच्या भविष्यात अजिबातच दिसत नाही, कारण त्या डोनाल्ड ट्रम्प साहेबांचा मूर्खपणा थांबत नाही. त्या नरसंहारी नेत्यानाहूची मानवी रक्ताची चटक कमी होत नाही आणि असल्या राक्षसांपुढे इराण अजिबात कमीपणा घेणार नाही. आणि त्यांनी तो घ्यावा तरी कशासाठी? का? दुसऱ्या देशामध्ये आगंतुकपणे ढवळाढवळ करण्याचा अधिकार या राक्षसांना दिला कोणी? नेत्यानाहू सारख्या. त्यामुळे ही परिस्थिती शांत होण्याची लक्षणं काही अजिबातच दिसत नाहीत. परंतु जरी काही तोडगा निघाला तरीही इंधन आणि बाकी बाबींची स्थिती पुरवठा साखळी पूर्ववत व्हायला काही महिने जातील. आणि त्यामुळेच इंधनाच्या बाबतीत परावलंबी असणारे आपल्यासारखे अन्य जे देश आहेत जगामध्ये, त्यांनी 28 फेब्रुवारीच्या आधीपासून तयारी करायला घेतली होती. एका बाजूला साठवण क्षमता त्या लोकांनी वाढवली, दुसऱ्या बाजूला इंधन बचतीच्या विविध उपाययोजना राबवल्या. मात्र आपले पंतप्रधान सन्माननीय मोदी साहेब 5 राज्यांच्या निवडणूक प्रचारात बिझी होते. तेव्हा काही कडक उपाययोजना केल्या असत्या तर मतदानावरती दुष्परिणाम झाला असता. ते कसं चालणार ना, ते महत्वाचं. पक्ष आधी देश नंतर. त्यामुळे महत्वाचा 2-2.5 महिन्यांचा काळ त्यावेळेस त्या याच्यात वाया गेला निवडणुकांमध्ये. देशात कोणती इंधन टंचाई नाही, लोकांनी अजिबात घाबरू नये वगैरे वगैरे वल्गना सुरू राहिल्या सरकारकडनं. जाणकार लोकांना, अभ्यासकांना त्यातला पोकळपणा कळत होता आणि तसंच घडलं. निवडणुका संपल्या, निकाल लागले आणि मग सोना मत खरीदो, परदेश मत जाओ, तेल मत कम खाओ वगैरे सगळं सुरू झालं ड्रामा. आणि लोकांना हे सल्ले देत असताना स्वतः शेकडोच्या गाड्यांच्या ताफ्यांचं रोड शो मात्र करत राहिले. या अशा बिकट परिस्थितीमध्ये इंधनाची टंचाई असताना त्या सोमनाथ मंदिराच्या कार्यक्रमात आपल्या हवाई दलाला एअर शो करायला लावला. तो टाळता आला असताना, इंधन वाचवता आलं असताना, पण नाही. आग लगे चाहे बस्ती में, जाऊ द्या. तुमच्या 2 व्हीलरमध्ये टाकायला पेट्रोल नाही मिळालं तरी चालेल, तुमच्या ट्रॅक्टरमध्ये टाकायला डिझेल नाही मिळालं तरी चालेल, गॅस अभावी तुमची प्रचंड ओढाताण आणि कुचंबना झाली तरी चालेल, कांदा किंवा अन्य शेती पिकाला भाव नाही मिळाला तरी चालेल, परंतु मुसलमानांच्या विरोधातील महाराष्ट्रामधील हिंदू आक्रोश मोर्चे अजिबात थांबता कामा नयेत. 1947 पासून ते 2014 पर्यंत या देशातील आणि या महाराष्ट्रातील हिंदू खतरे में नव्हता. आणि आता हिंदू धर्मरक्षक साक्षात ईश्वरी अंश असलेल्या
नरेंद्र मोदींच्या राज्यात हिंदू खतरे में, अमित शहाच्या राज्यात हिंदू खतरे में, देवेंद्र फडणवीसांच्या राज्यात हिंदू खतरे में आहे. हे नितेश राणे, तो संग्राम जगताप, महेश लांडगे, तो गोपीचंद पडळकर, तो संग्राम भंडारे वगैरे वगैरे सगळे देवदूत आहेत ना. चला त्यांच्या आक्रोश मोर्चांमध्ये सामील होऊया. काय म्हणता? थोडा तरी विचार करा लोक हो, प्लीज. थांबतो इथेच. धन्यवाद.